नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये 31 साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग तेही डायरेक्ट कपड्यावरती करणार आहोत। तर अस्तरच्या ब्लाउजचं कटिंग आपण आज करणार आहोत। तर त्याआधी हा चार्ट बघा। तर या ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 14। छाती आहे या ब्लाउजची संपूर्ण 31, तर 31 भागिले 4 करायचं, किती येतं? 8.25। 8.25 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 9.25। तर कंबर आहे या ब्लाउजची 28, पूर्ण 28 आहे, भागिले 4 करायचं, येतं किती? 7। 7 प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 10। तर पुढचा गळा आहे या ब्लाउजचा 5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं, टोटल झालं 5.5। मागचा गळा आहे 8, तयार गळा 8 आहे, म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी त्याच्यामध्ये ॲड करायचं, टोटल आपण माप घेताना 8.5 घ्यायचं। तर मुंडा 5.5 आहे, शोल्डर 5 आहे, बाही उंची जी आहे ती तयार 7 आहे, प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 8। तर बाहीची रुंदी जी आहे ती पूर्ण 10 आहे, भागिले 2 करायचं, किती येतं? 5। 5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 7। या एवढंच मी जिथं तुम्हाला ॲड करायला सांगितलेलं आहे तेवढंच ॲड करायचं असतं। तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज शिवायला घ्या, छाती मापामध्ये, कमरेच्या मापामध्ये, बाही उंची, रुंदी, पुढचा गळा, पाठीमागचा गळा, पूर्ण उंची, याच्यामध्ये मी जेवढं जिथं ॲड केलेलं आहे तेवढंच करावं लागतं। तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज शिवू शकता, 28 ते 42 साईजपर्यंत कोणत्याही मापाचा तुम्ही ब्लाऊज शिवा, एवढंच ॲड करावं लागतं। आणि हीच पद्धत आहे सगळ्या मापांच्या ब्लाऊजला वापरायची, याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही। फक्त आपलं छातीचं माप, कमरेचं माप, पुढचा गळा, मागचा गळा हे कमी जादा असू शकतं, बाही उंची, रुंदी कमी जादा असू शकते, किंवा साईजनुसार मुंडा, शोल्डर हे सुद्धा, पण त्याच्यामध्ये पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं, छातीच्या मापात 14 करून त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं, म्हणजे ही सगळी मापे जी आहेत ती अशीच करायची आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करून घेणार आहोत। तर साधारणतः 80 सेंटीमीटर अस्तर पूर्ण ब्लाऊजला या परफेक्ट आहे, पुरतं, पण इथं हे माझ्याकडे थोडंसं मोठं अस्तर शिल्लक होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे, 1 मीटरचं अस्तर आहे, पण 80 सेंटीमीटरमध्ये 31 साईजचा ब्लाऊज हा आरामात होऊन जातो। तर इथं फोल्ड करून मी कापड घेतलेलं आहे, या साईडला पूर्ण उंचीचं माप टाकते, 14 इंचावरती मार्किंग करून घेते। तर इथं 14 इंचावरती मार्किंग करून घेतलं, या साईडला सुद्धा 14 इंचावरती मार्किंग करून घेते। तर बघा, आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। बघा, पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत, त्याच्यासाठी पाठीमागचं मार्किंग करून घेत आहोत। तर ही लाईन आपण इथं जॉईंट करून घ्यायची आहे। तर इथं लाईन जॉईंट करून घेतली, त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते 5 आहे, म्हणून 5 इंचावरती इथं मार्किंग करायचं आहे। बघा, इथं वरच्या साईडला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर इथं खाली सुद्धा मी 5 इंचावरती मार्किंग केलं, का तर आपण मुंड्याची जी लाईन ओढणार आहोत ती तिरकी वगैरे जात नाही। तर मुंडा जो आहे तो 5.5 घ्यायचा आहे, 5.5 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। इथं सुद्धा 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्याला छातीचं जे आपण माप टाकणार आहोत ती लाईन तिरकी जाणार नाही। तर छातीचा चौथा आहे आपल्या ब्लाऊजचा 9.25। 9.25 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 9.10। तर 9.10 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, बघा इथं या पद्धतीने। तर बघा, आणि खालच्या साईडला कमरेचा चौथा आहे 7, म्हणून 7 इंचावरती इथं बघा मार्किंग केलं, 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आपण ॲड करत असतो। तर हे 2 पॉईंट एकमेकांना लाईन ओढून जोडून घ्यायचे आहेत। तर बंद बाजूलाच आपला पाठीमागचा गळ्याचा भाग यावा या पद्धतीनेच तुम्ही मापे टाकायचे आहेत। तर कॉर्नरपासून 1.5 इंचावरती इथं मी मार्किंग केलं, पाठीमागचा जो ब्लाऊजचा मुंडा असतो तो कॉर्नरपासून 1.5 इंचावरून आपण आकार त्याचा काढून घेतो, म्हणून इथं मी 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे। तर इथं गळा रुंदी जी आहे ती 2 घेणार आहे मी, 31 साईजच्या ब्लाऊजसाठी गळा रुंदी 2 घेतलेली आहे। पाठीमागचा गळा तयार आपल्याला 8 पाहिजे, म्हणून इथं 8.5 इंचावरती मार्किंग केलं, म्हणजे अर्धा इंच ॲड केलं। खालच्या साईडला गळा रुंदी 2.25 घेणार आहे, याच्यामुळे गळा छान पसरून होईल, झुडका वगैरे दिसणार नाही गळ्याला,
आकारही छान येईल. तर हा बॉक्स इथं आपण तयार करून घ्यायचा आहे आणि कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचावरून गोलाकार देऊन घेतला. कोणत्याही आकाराचा गळा तुम्ही इथं काढू शकता. हा डेली यूजसाठीचा ब्लाऊज आहे म्हणून मी सिंपल गोलाकार इथं काढलेला आहे. तर इथं बघा 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं, म्हणजे हे कळावं, तुमच्या लक्षात यावं म्हणून मी ही लाईन ड्रॉ करत आहे, नाहीतर नाही केली तरी चालेल. तर हे आता आपण कटिंग करून घेऊया. तर पाठीमागच्या भागाचं पूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे. तर गळा जो आहे तो तुम्ही आत्ता कटिंग केला तरी चालेल. मी शिवताना कट करणार आहे, कारण हे जे कापड आहे ते म्हणजे मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याचं जरा धागे दोरे निसटत आहेत, म्हणून मी याचं पण नाही कटिंग केलं. तुम्ही आत्ताच कटिंग करू शकता. त्याच्यानंतर उरलेलं जे कापड आहे ते आणखी फोल्ड करून मी इथं घेतलेलं आहे आणि 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. उंची तेवढीच 14 इंचावरती मार्किंग करते आणि ही 2 इंचाची जी पट्टी आहे ती आपण एक्स्ट्रा घेत असतो पुढच्या भागासाठी. पुढचा भाग आपण आता कटिंग करत आहोत. तर पुढच्या भागासाठी आपण कटोरीसाठी हे 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर हे 2 इंचाची पट्टी आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि सर्व जी मापे आहे ती हे 2 इंच सोडूनच आपल्याला टाकावी लागणार आहेत. तर पाठीमागचा जो भाग आहे तो आहे असा इथे ठेवून द्यायचा आणि त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. कुठे काहीही बदल करायचा नाही. तर पुढचा भाग आपण कटिंग करत आहोत. तर इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं बघा मुंडा किती आहे आपला 5.5. तर बॉक्स तयार करून घेऊया आणि नंतर मग आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कुठून द्यायचा हे पण लक्षात येईल बॉक्स तयार केल्यामुळे. तर कॉर्नरपासून 1 इंचावरती आपल्याला पुढचा मुंडा काढायचा असतो, म्हणून इथं आपण अगोदर फक्त मार्किंग करून घेतलं पाठीमागच्या भागानुसार आणि तिथून खाली अर्ध्या इंचावरती छोटीशी लाईन ड्रॉ करायची आणि तिथून पुढच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे. तर बघा बंद बाजूला मी 2 इंचाचा बॉक्स ठेवलेला आहे. माझ्याकडे बंद बाजू आहे आणि तिथे 2 इंचाचा बॉक्स मी काढलेला आहे. तर हा पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा आपण काढून घेतला. पुढच्या मुंड्याचा आकार कॉर्नरपासून 1 इंचावरून काढतात. गळारुंदी सेम असते पाठीमागच्या आणि पुढच्या भागाला 2 इंचावरती मार्किंग केलं. पुढचा तयार गळा 5 आहे म्हणून अर्धा इंच वाढवून 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला गळारुंदी 2.25 घेणार आहे आणि बॉक्स तयार करून घेणार आहे आणि पुढच्या साईडला सुद्धा गोलाकार काढून घ्यायचा आहे. कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती गोलाकार आला पाहिजे या पद्धतीने. तर खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये कटोरी नंतर वाढवायची वगैरे काहीही गरज नाही. नंतर आता बघा इथे 4 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि 2 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. बघा 2 मार्किंग केली, 4 इंचावरती एक आणि 2 इंचावरती एक आणि या साईडला फक्त 2 इंचावरती एकच मार्किंग मी इथं केलेलं आहे आणि त्या 2 इंचापासून आत माझ्याकडे 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेते आहे. बघा आणि आता इथं जे आपण लाईन ड्रॉ करून घेतली तिथून इकडे 4 इंचावरती जे मार्किंग केलेलं होतं तिथं तेवढं अंतर मोजायचं आणि त्याचा मध्य काढायचा आणि मध्यावरती बरोबर मार्किंग करायचं आहे आणि त्या मध्यापासून खालच्या साईडला 1 इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून म्हणजे 4 इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे तिथून हा पॉईंट इथंपर्यंत जोडायचा आहे, इथून इथंपर्यंत आणि अगोदर आपण हे जोडून घेणार आहोत. बघा हे 2 पॉईंट आपण इथं जोडून घेतले लाईन ड्रॉ करून आणि त्याच्यानंतर इथून हा पॉईंटसुद्धा जोडून घ्यायचा आहे आपल्याला. हे आपण कटोरीसाठी आता मार्किंग करत आहोत. नंतर कटोरी वाढवायची वगैरे नाही. बघा आहे अशी कटोरी तुम्ही स्टिचसाठी घ्यायची आहे आणि इथं कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर हा जो गोलाकार आहे तो प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या लगेच हातात बसेल आणि लगेच तुम्हाला काढता येईल. तर इथं आपलं कटोरीचं पुढच्या भागाचं सगळं मार्किंग झालेलं आहे आणि हे आता आपण कटिंग करून घेत आहोत. तर अगदी सोपी पद्धत आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासुद्धा पटकन लक्षात येईल. तर इथं बघा पुढचा मुंडा कटिंग करायचा आहे. बघा 2 मुंडे आहेत, त्याच्यातली खोल जो मुंडा आहे तोच कटिंग करायचा आहे. तर हे आपलं कटिंग झालेलं आहे. फोल्ड केल्यामुळे आपली दोन्ही साईडचे भाग एकाच वेळी कटिंग होतात. आणि आता आपण बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बाहीच्या कटिंगसाठी कापड मी इथं फोल्ड करून घेतलेलं आहे. बघा एकदा फोल्ड केलेला आहे
आणि मी चेक करते म्हणजे रुंदी आपल्याला पाहिजे तेवढी बसते का, म्हणजे बाहीची रुंदी आपल्याला घ्यायची तेवढी. आणि आणखी एकदा मी फोल्ड केलं, डबल फोल्ड कापड केलेलं आहे म्हणजे दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होतील. तर इथं बाहीची जी उंची आहे ती तयार आपल्याला 7 घ्यायची आहे, प्लस 1 इंच ॲड करून 8 इंचावरती आपण इथं मार्किंग करणार आहोत. तर बाहीला डाऊन आपण 2.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि रुंदी जी आहे ती 7.25 इंचा घ्यायची, म्हणजे छातीचा जो चौथा आहे तेवढीच बाहीची रुंदी घ्यायची. आत 7.25 इंचावरती पण मी मार्किंग केलं आणि ही छोटीशी लाईन ड्रॉ करून घेतली आहे 7.25 ते 7.25 अशी. आणि हे 2 पॉईंट असे इथं जोडून घ्यायचे आहेत लाईन ड्रॉ करून बघा. तर आता काय करायचं, खालच्या साईडला बाहीची जी रुंदी आहे त्याला आपण भागिले 2 करतो. तर आपले इथं भागिले 2 करून 5 येते आणि 5 + 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 7 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि हे 2 पॉईंट असं जोडून घ्यायचे आहेत बघा इथं या पद्धतीने. तर इथून इथंपर्यंत या भागाचे समान 3 भाग करायचे आणि मार्किंग करून घ्यायचं. तर उंचीकडल्या भागाला आपण मार्किंग केलं तिथं अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करायची आहे आणि 1/2 इंचावरती पण एक मार्किंग करायचं आहे. आणि इकडं 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर मुंड्यांचे आकार काढून घेऊया. प्रथम पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण इथं काढून घेतला. त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार बघा कुठून काढायचा, इथून सुरुवात करायची. इथं जे 1/2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत इथं याचा आपण मध्य केला, तिथून त्या मध्यातून खाली 1/2 इंचावरती जे मार्किंग केले आहे तिथून बरोबर जोडायचं आहे. तर त्याप्रमाणे जे नवीन आहेत त्यांना सुद्धा या पद्धतीने बाहीचा आकार चुकणार नाही, अगदी तंतोतंत फिटिंगमध्ये बाही बसेल. या पद्धतीने आपण पुढचा आणि पाठीमागचा मुंड्यांचा आकार काढून घेतलेला आहे. तर आता हे आपण कटिंग करून घेऊया. तर आपण हे कटिंग केल्यानंतर मध्यावरती एक कट देऊन घेतला. बाही ओपन केल्यानंतर मगच पुढच्या भागाचा मुंडा कटिंग करायचा आहे. लक्ष द्या, फक्त ओपन केल्यानंतरच पुढच्या भागाचा मुंडा कटिंग करायचा आहे. तर आपली क्रॉसपट्टी किंवा योकपट्टी किंवा ब्रापट्टी अशी खूप सारी नावं आहेत, ते राहिलेलं आहे. तर ते पण कटिंग करून घेऊया. कापड इथं मी फोल्ड करून घेतलेलं आहे. तर इथं 4.25 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि क्रॉसपट्टीची जी रुंदी आहे ती छाती मापाचा चौथा किती आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. तर छाती मापाचा चौथा आपला 7.25 आहे, प्लस 1 इंच म्हणजे 8.25 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे. आणि इथं 3.25 इंचावरती लाईन ड्रॉ करून घेते आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा 4.25 इंचावरती इकडे जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. फोल्ड केल्यामुळे आपल्या दोन्ही क्रॉसपट्टी एकाच वेळी कटिंग होणार आहेत. मध्ये कट देऊन दोन्ही क्रॉसपट्टी सेपरेट करून घेतल्या. तर 5 भागामध्ये अस्तरचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपलं तयार झालेलं आहे. तर आता हे मेन ब्लाऊज पीस आहे ते फोल्ड करून इथं मी घेतलं, कारण बाहीला काट आणायचे आहेत म्हणून पहिल्यांदा बाही कट करून घेणार आहे. तर फोल्ड केल्यामुळे दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होतील. तर हे आपण हे इथं कटिंग करून घेऊया. तर थोडंसं जादा अंतर सोडून मी इथं कटिंग करत आहे. एक्स्ट्राचं कापड आपल्याला स्टिच केल्यानंतर कटिंग करता येतं, पण कापड कमी पडू नये म्हणून अर्धा इंच प्रत्येक भागाला थोडंसं वाढवून कटिंग करायचं आहे. तर फोल्ड करून हे कापड आहे असं मी इथं घेतलं आणि राहिलेले जे 4 भाग आहेत ते जिथे बसतील तिथे ॲडजस्ट करायचे, ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर चॅनलला नक्की भेट द्या आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर पाठीमागचा भाग जो आहे तो बंद बाजूलाच ठेवला पाहिजे. गळ्याचा भाग पाठीमागच्या भागाचा तो पण गळ्याचा भाग जो आहे तो बंद बाजूलाच आला पाहिजे, ही तेवढी काळजी घ्यायची. बाकीचे भाग कुठेही तुम्ही ठेवा. तर फोल्ड केल्यामुळे आपले दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग होणार आहेत. तर या पद्धतीने आपलं 31 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग इथं कंप्लीट होत आलेलं आहे. अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. ज्या नवीन आहेत मुली, कोण म्हणजे जे शिकतंय ते, त्यांना ही खूप उपयुक्त पद्धत आहे. तर 5 भागामध्ये आपलं इथं कटिंग तयार झालेलं आहे, अस्तरचंही आणि मेन ब्लाऊज पीसचंही.
तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.